दहिवडी पोलीस ठाणे पुन्हा जिल्ह्यात नंबर 1। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या कामगिरीचा जिल्ह्यात बोलबाला। गुन्हे आढावा बैठकीत दहिवडी पोलीस स्टेशनला एकूण 5 अवॉर्ड। दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदर्श व उत्कृष्ट कामगिरीमुळे दहिवडी पोलीस ठाणे पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर 1 बनले। 5 पुरस्कार असे: सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार डिसेंबर 2023, सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंटी बजावणी पुरस्कार जानेवारी 2024, सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार जानेवारी 2024, सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन 2023, बेस्ट डिटेक्शन इन आंधळी डबल मर्डर केस हे 5 पुरस्कार माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते देण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला तर स्वतःहून लक्ष घालून त्या गुन्ह्याचा जोपर्यंत छडा लागत नाही तोपर्यंत कधीही शांत बसत नाहीत आणि कर्मचाऱ्यांना देखील शांत बसू देत नाहीत। त्यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना तात्काळ अटक करण्यात त्यांना यश आलंय। दहिवडी पोलीस ठाणे परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यात त्यांना मोठं यश आलंय। या अगोदर दहिवडी शहरामध्ये अनेक गुंडांचे टोळके असायचे, परंतु या गुंडांना चांगला धडा शिकवत अनेकदा जेलची हवा देखील खायला लावली आहे। अवैध दारू विक्री करण्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले। दहिवडी कॉलेज दहिवडी येथे 3000 युवती शिक्षणासाठी खेडेगावावरून येत असतात, मात्र या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी एक पथक देखील नेमलंय। या पथकाच्या माध्यमातून अनेक रोड रोमिओ व टपोरगिरी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अशा सर्व कामगिरीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा सातारा जिल्ह्यामध्ये बोलबाला आहे। आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कामाच्या योग्य सूचना करत 5 पुरस्कार मिळवण्यात त्यांना यश आलंय। सदरचे 5 पुरस्कार मिळवून देण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार विशाल वाघमारे, महिला पोलीस नाईक नीलम रासकर यांचं योगदान आहे। या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचे सातारा जिल्ह्यातून अभिनंदन केलं जात आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्क, एकनाथ वाघमोडे, दहिवडी।